नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी ट्रिक्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. मी अजय कुमार गोसावी. आज आपण लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची अपडेट, ती म्हणजे संयुक्त गट क पूर्व परीक्षा जी 1 जून रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी असणारा रिव्हिजन कोर्स आपल्या ॲपवरती लॉन्च झालेला आहे. या कोर्समध्ये इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, चालू घडामोडी या 4 विषयाचे जवळपास 50 मार्काची तयारी तुम्हाला या कोर्सच्या माध्यमातून होईल. हा कोर्स पूर्णपणे रिव्हिजन ओरिएंटेड असणार आहे. या कोर्समध्ये एमपीएससीच्या धर्तीवर प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये रिव्हिजन असेल. तुम्हाला जास्तीत जास्त घटकाची रिव्हिजन शेवटच्या घटक पिरियडमध्ये कंप्लीट या कोर्समधून होणार आहे. या कोर्सची फी फक्त 99 रुपये. तुम्ही तो कोर्स जॉईन करू शकता. तो जॉईन करण्यासाठी आपलं ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करावं लागेल. ते ॲप्लिकेशन तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक मिळेल. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते डाउनलोड करू शकता. तर आज आपण वेळ न दवडता ॲक्च्युली आपलं जे लेक्चर आहे त्या लेक्चरला सुरुवात करूया. खालील कर्बोदकापैकी सर्वात कमी गोड शर्करा कोणती, म्हणजे सगळ्यात कमी गोड असणारी शुगर कोणती, शर्करा कोणती? ऑप्शन दिलेत लॅक्टोज, सुक्रोज, फ्रुक्टोज आणि गॅलेक्टोज. ठीक आहे. आणि तुम्हाला विचारले सर्वात कमी गोड असणारी कोणती, तर हे तुम्हाला माहीत असू द्या. याचं करेक्ट आन्सर येतं पर्याय क्रमांक 1 लॅक्टोज. ओके. आता जेव्हा शर्करा किंवा शुगर याच्यामध्ये आपण टाईप बघताना 3 महत्त्वाचे टाईप बघतो: मोनोसॅक्राइड, डायसॅक्राइड आणि पॉलिसॅक्राइड. हे लक्षात आलं पाहिजे की तुम्हाला शर्करा किंवा साखर सॅक्राइड म्हणजे एक शर्करीय, द्विशर्करीय किंवा बहुशर्करीय असं मराठीमध्ये म्हटलं जातं. मोनोसॅक्राइड, डायसॅक्राइड आणि पॉलिसॅक्राइड. याच्यामध्ये लॅक्टोज जे आहे, लॅक्टोज हे काय आहे, मोनोसॅक्राइड आहे का डायसॅक्राइड आहे? तर ह्याच्यामध्ये डायसॅक्राइडचे जे एक्झाम्पल्स आहेत ना, ते 3 येतात. म्हणजे त्याला लक्षात ठेवताना मसाला लक्षात ठेवायचं, MSL. ओके. M फॉर माल्टोज, माल्टोज जर म्हटलं तर हे डायसॅक्राइड आहे. S फॉर सुक्रोज, हे सुद्धा डायसॅक्राइड आहे. L फॉर लॅक्टोज, हे सुद्धा डायसॅक्राइड आहे. म्हणजे तुम्हाला लॅक्टोज म्हटलेलं आहे इथं. ठीक आहे. मग तुम्हाला लॅक्टोज म्हटलं डायसॅक्राइड आहे, सुक्रोज म्हटलं डायसॅक्राइड आहे, फ्रुक्टोज म्हटलं फ्रुक्टोज, फ्रुक्टोज हे मोनोसॅक्राइड आहे. हे तुम्हाला इथं लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे तो म्हणजे जीवनसत्व ई हे शरीरासाठी महत्त्वाचे असून रोगप्रतिकार यंत्रणेत भाग घेतं. या जीवनसत्वाचं रासायनिक नाव काय? जीवनसत्व ई याचं रासायनिक नाव म्हटलं की तुमचं उत्तर काय असणार आहे? टोकोफेरॉल. टोकोफेरॉल. तुम्हाला जर असं म्हटलं एस्कॉर्बिक आम्ल, हे रासायनिक नाव म्हणजे हे कोणत्या जीवनसत्वाच्या संदर्भात येतं? एस्कॉर्बिक आम्ल कोणत्या जीवनसत्वाच्या संदर्भामध्ये येतं? कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, खालील कुठल्या मूलद्रव्याच्या अभावामुळे क्लोरोसिस ऑफ लीव्ज हा पानावर पडणारा रोग होतो? क्लोरोसिस ऑफ लीव्ज म्हणल्यानंतर त्याच्यामध्ये नायट्रोजन, जस्त, सल्फर का लोह? तर हे माहीत असू द्या, लोह. लोह. ठीक आहे. या मूलद्रव्याच्या अभावामुळे होणारा रोग आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न काय आहे बघा, पानावरील केवडा रोग हा कोणत्या खनिज द्रव्याच्या अभावामुळे होतो? आता केवडा रोग जर म्हटलं, लोह, बोरॉन, कोबाल्ट का मॅग्नेशियम असा आन्सर आहे. केवडा म्हटल्यानंतर मॅग्नेशियम हे तुमचं उत्तर असलं पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, हत्तीपाय किंवा हा रोग कुठल्या डासामुळे पसरतो? आता याच्यामध्ये वेगवेगळे डास आहेत आणि त्या डासामुळे पसरणारे रोग हे तुम्हाला माहीत असू द्या. की तुम्हाला जर म्हटलं मलेरिया रोग हा कोणत्या डासाच्या मुळे पसरतो, किंवा त्यानंतर हत्तीपाय, चिकनगुनिया रोग कोणत्या डासामुळे पसरतो, किंवा डेंगू जो रोग पसरतो म्हणजे जो होतो त्याचा जो प्रसार होतो तर त्याच्यामध्ये कोणत्या डासाचा महत्त्वाचा रोल राहतो, हे सगळं माहीत असणं गरजेचं आहे. आपण आता ऑप्शन्स बघा, एनेफिलिस, क्युलेक्स आणि एडिस किंवा एडिस म्हटलं जातं, हे जे डास दिलेले आहेत. आता एनेफिलिस डासामुळे कोणता येतो तर मलेरिया. एनेफिलिसमुळे कोणता येतो? मलेरिया. मलेरिया हा जो रोग आहे तर तो ह्या एनेफिलिस डासाच्या मुळे पसरणारा महत्त्वाचा रोग आहे. क्युलेक्स नावाचा जो डासामुळे चिकनगुनिया आहे, हत्तीपाय आहे, म्हणजे पर्याय क्रमांक बी हे तुमचं करेक्ट आन्सर पाहिजे. एडिस नावाच्या डासामुळे पसरणारा रोग तो जर म्हणजे डेंगू. कोणता येतो? डेंगू. हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला मुद्दा लक्षात येतोय का? हत्तीपाय हा रोग कुठल्या डासामुळे पसरतो? क्युलेक्स. जर तुम्हाला मलेरिया म्हटलं एनेफिलिस, चिकनगुनिया म्हटलं क्युलेक्स, त्यानंतर तुम्हाला डेंगू म्हटलं एडिस. हे एवढंच लक्षात ठेवायचे, 3 महत्त्वाचे डास आणि त्याच्यामुळे पसरणारे रोग. ते महत्त्वाचं आहे बरं का, हे लक्षात घ्या. एनेफिलिस म्हटलं तर मलेरिया, क्युलेक्स म्हटलं तर 2 रोग, एक म्हणजे चिकनगुनिया, दुसरा हत्तीपाय. हे महत्त्वाचे, परीक्षेला विचारण्यासारखे. आणि एडिस म्हटलं तर तुम्हाला डेंगू. हे फक्त महत्त्वाचं. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे, प्रथिन संश्लेषणाचा नियंत्रक म्हणून खालीलपैकी कशाचा उल्लेख करता येईल?
आता mRNA, rRNA, इथं R स्मॉल करा, rRNA आणि tRNA आणि DNA असं ऑप्शन दिले. तुम्हाला माहिती आहे की RNA रायबोन्यूक्लिक ऍसिड. आता हे तिन्ही प्रकार RNAचे 3 प्रकार येतात. एक mRNA, rRNA आणि tRNA. हे काय करतात तर प्रोटीन निर्मितीला मदत करतात. प्रोटीनच्या निर्मितीला मदत करतात. प्रोटीन म्हणजे प्रथिन निर्मितीला मदत करतात. पण तुम्हाला विचारलंय काय? प्रथिन संश्लेषणाचा नियंत्रक विचारले. हे मदत करतात. नियंत्रक म्हटल्यानंतर तुमचं उत्तर DNA असणार आहे. जर तुम्हाला असं विचारलं असतं प्रथिन निर्मितीला मदत करणारा खालीलपैकी कोणाचा उल्लेख करता येईल, मग तुमचं उत्तर mRNA, rRNA आणि tRNA हे असतं. पण तुम्हाला प्रथिन संश्लेषणाचा नियंत्रक विचारले म्हणून उत्तर तुमचं DNA असणार. मुद्दा लक्षात आला का? RNAचे तिन्ही प्रकार प्रोटीन निर्मितीला मदत करतात. प्रथिन संश्लेषणाचा नियंत्रक म्हणून DNAचा उल्लेख करता येईल. हे तुमचं काय असणार आहे? करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, लहान आतड्यातील पचन हे डॅश डॅश माध्यमात घडते. आता लहान आतड्यामध्ये जे पचन असतं तर ते आम्लारी म्हणजे तुमचं काम तो बेसिक आम्लारी या घटका माध्यमात घडतं. हे माहित असू द्या. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे, प्रश्न काय आहे बघून घ्या. खालीलपैकी कोणत्या संप्रेरकास गर्भधारणा संप्रेरक असं म्हणतात? ऑक्सिटॉक्सिन, इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन वरीलपैकी कोणतेही नाही. आता ज्या संप्रेरकाला प्रसूती संप्रेरक म्हटलं जातं ते तुमचं कोणतं येणार आहे यामध्ये हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे. ठीक. आता थोडंसं लॉजिकली उत्तर द्यायचं. स्त्रियांच्या शरीरात 9 महिने गर्भधारणा टिकवणारा हार्मोन म्हणजे कोणता हार्मोन? प्रश्न असा विचारला, स्त्रियांच्या शरीरात 9 महिने गर्भधारणा टिकवणारा हार्मोन म्हणजे कोणता हार्मोन? तर तो आहे तो प्रोजेस्टेरॉन. आता या प्रश्नाचं उत्तर प्रसूती संप्रेरक म्हणून यापैकी काय असेल हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं. हे तुमच्यासाठीचा प्रश्न आहे. लक्षात घ्या, 8 नंबरचा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे. जे करेक्ट आन्सर देतील तर त्यांना त्या ठिकाणी आपण कमेंट करणार आहोत, त्यांचे उत्तर बरोबर की चूक. पण तुम्हाला माहीत असायला पाहिजे की गर्भधारणा संप्रेरक म्हणून कोणत्या संप्रेरकाला म्हटलं जातं. मी तुम्हाला काय म्हटलं की स्त्रियांच्या शरीरात 9 महिने गर्भधारणा जो टिकवणारा हार्मोन असतो तर तो प्रोजेस्टेरॉन हार्मोन मी असं म्हटलं. मग मला सांगा प्रसूती संप्रेरक म्हणून कोणत्या संप्रेरकाचा उल्लेख करता येईल किंवा त्या संप्रेरकाला गर्भधारणा संप्रेरक असं म्हणतात हे कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीचा आकार आणि डॅश डॅश यामुळे पृथ्वीवर असणाऱ्या वस्तूवरील गुरुत्वाकर्षण बलाची किंमत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी असते. कशामुळं? पृथ्वीच्या परिघामुळं, पृथ्वीच्या वजनामुळं, पृथ्वीच्या परिवलनामुळं का वरीलपैकी सर्व? यापैकी सर्व हे तुमचं उत्तर असणार आहे. एक तर पृथ्वीचा आकार. आता परिवलन म्हणजे काय? परिवलन म्हणजे स्वतःभोवती फिरणे. ओके. मग पृथ्वीचा, मग आता तुम्हाला काय म्हटलंय की पृथ्वीवरील असणाऱ्या वस्तूवरील गुरुत्वाकर्षण जे बल आहे त्याची किंमत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी असते. कोणत्या वेगवेगळ्या ठिकाणी? तर हे कशामुळे होतं? तर ऑब्व्हियसली पृथ्वी स्वतःभोवती फिरत असल्यामुळं. म्हणजे एक तर पृथ्वीचा आकार कारणीभूत आहे आणि दुसरं म्हणजे पृथ्वीचं परिवलन. परिवलन स्वतःभोवती फिरणं, परिभ्रमण म्हणजे स्वतःभोवती फिरत परत दुसऱ्या भोवती फिरणं, परिवलन म्हणजे स्वतःभोवती फिरणं. म्हणजे याचा उत्तर तुमचं पर्याय क्रमांक 3 असायला पाहिजे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे प्रकाशाचा हवेतील वेग हा ध्वनीच्या हवेतील वेगापेक्षा डॅश डॅश पट अधिक असतो. तर तुम्हाला एवढं माहित आहे की जे व्हॅक्यूम असतं, व्हॅक्यूममध्ये प्रकाशाचा वेग सर्वोत्तम असतो आणि तो किती असतो? 3 × 10⁸. 3 × 10⁸. त्याला काय एकक काय आहे? मीटर पर सेकंद. m/s असं केलं जातं. 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. मग आता तुम्हाला काय म्हटलंय? प्रकाशाचा हवेतील वेग ध्वनीच्या हवेतील वेगापेक्षा 10⁸. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे तुमचं या ठिकाणी करेक्ट आन्सर असायला पाहिजे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालील कुठल्या वायूला मार्श गॅस म्हणून ओळखलं जातं? परीक्षेला बऱ्याच वेळा विचारलं जातं. मार्श गॅस म्हटल्यानंतर इथेन, ब्युटेन, मिथेन आणि आयसोब्युटेन. तुमचं करेक्ट आन्सर आहे मिथेन. CH4 हे लक्षात ठेवा. मार्श गॅस म्हटलं तर मिथेन. त्यानंतर साधारणतः अल्केन खालील कुठल्या सूत्राने दर्शवतात? अल्केन, त्यानंतर अल्काइन आणि अल्किन हे फरक आहे. जेव्हा तुम्हाला जर अल्केन म्हणून विचारलं जाईल
तर तुम्हाला माहिती आहे ना अल्केन म्हणजे काय, मिथेन. मिथेन हे अल्केन आहे, बरोबर. मग मिथेनचा क्रमांक येतो 1. त्याचा फॉर्म्युला कसा येणार मग, या सूत्रामध्ये जर ठेवलं सी, ह्या सूत्रामध्ये 1 नंबरच्या ह्याच्यामध्ये जर ठेवलं तर सी ची किंमत, एन ची किंमत 1 ठेवली तर C1H2 गुणुले 1 H2N अधिक 2, बरोबर. म्हणजे C1H21 म्हणजे 2 गुणुले 1 2, 2 अधिक 2 4, C1H4. ओके, म्हणजे मिथेनला आपण काय म्हणलं, CH4 येतं, बरोबर आहे, मिथेन गॅस. म्हणजे यांची किंमत 1 असेल तर मिथेन असतं. ओके, म्हणजे CH4 हे तुमचं बरोबर आहे. याचा अर्थ अल्केनसाठीचं जे सूत्र आहे तर ते पहिला क्रमांक बरोबर आहे. CnH2n+2 हे कशासाठी सूत्र आहे, अल्केनसाठी. जर तुम्हाला अल्काईनसाठी विचारलं तर तुमचं CnH2n-2 असं उत्तर यायला पाहिजे. अल्काईनसाठी असेल तर काय यायला पाहिजे, CnH2n-2. म्हणजे अल्केनसाठीचं सूत्र लक्षात आलं का, Cn खाली H2n आणि या 2n लाच अधिक 2 आहे, हे अधिक 2 हे n लाच आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे अल्केनसाठी जे सूत्र आहे CnH2n+2. ओके, अल्काईनसाठी विचारलं CnH2n-2. आणि जर तुम्हाला अल्कीनसाठी विचारलं, कशासाठी विचारलं, अल्कीनसाठी काय, तर तुमचं उत्तर काय असायला पाहिजे, अल्कीनसाठी म्हणलं तर CnH2n. लक्षात येतंय का मुद्दा. जेव्हा तुम्हाला सूत्र विचारलं जाईल तर लक्षात काय ठेवायचं, अल्केन. अल्केन, अल्केन म्हटलं CnH2n+2. ओके, ALKANE. ओके, अल्केन. त्यानंतर अल्काइन म्हटलं CnH2n-2. आणि अल्किन म्हटलं, अल्किन, अल्किन म्हटलं तर CnH2n. हे फक्त इथं महत्वाचं आहे. प्रश्न दिलेला आहे बघा, की साधारणतः अल्काईनसाठी कोणतं सूत्र आहे. अल्काईन म्हटलं तर CnH2n-2, अल्केन म्हटलं असतं तर CnH2n+2 मागाचा प्रश्न, आणि अल्किन म्हटलं असतं तर CnH2n. हे इथं कन्फ्युजन होऊ देऊ नका. पुढचा प्रश्न आहे, पक्ष्यांच्या मादीमध्ये खालीलपैकी कोणते लिंग गुणसूत्र असतात. पक्ष्यामध्ये जसं माणसामध्ये बघितलं तर तुम्हाला वेगवेगळे पाहायला मिळतात, तसं पक्ष्यामध्ये आणि मानवामध्ये हे वेगवेगळे घटक असतात. त्याच्यामध्ये XY हा मुद्दा येतो का, येतच नाहीये. त्यामुळे XY तर हे ऑटोमॅटिकली इलिमिनेट होऊन जातं. ठीक आहे, पक्षामध्ये मानवाच्या विरुद्ध म्हणजेच स्त्रियामध्ये विभिन्न गुणसूत्र असतात, परंतु ते कसे दर्शवतात, ZW. ZW. ओके, ZW न दर्शवलं जातं. बेसिक प्रश्न आहे जो बऱ्याच वेळा विचारला जाऊ शकतो. DNA मध्ये कोणते आम्ल असते. DNA मगाशी आपण बघितलं RNA आणि DNA. तर या DNA मध्ये कोणतं आम्ल असतं, सल्फ्युरिक आम्ल असतं, हायड्रोक्लोरिक आम्ल असतं, कार्बोनिक का फॉस्फोरिक. आता लक्षात घ्या, या DNAचे एकूण मुख्य घटक किती असतात, 3 महत्वाचे घटक असतात. एक शुगर, दुसरा नायट्रोजन बेस आणि तिसरा असतो तो म्हणजे फॉस्फरिक आम्ल. हे लक्षात घ्या, DNAचे 3 महत्वाचे घटक असतात. एक असतो शुगर, दुसरा असतो नायट्रोजन बेस आणि तिसरा असतो फॉस्फरिक आम्ल. हे 3 महत्वाचे घटक असतात. तुम्हाला विचारले DNA मध्ये कोणते आम्ल असते, उत्तर काय येणार आहे, फॉस्फरिक आम्ल. हे तुमचं करेक्ट आन्सर येणार आहे. समजते का घटक, मुद्दा परत एकदा सांगतो. DNA मध्ये एकूण किती घटक असतात, 3 घटक असतात. त्याच्यामध्ये एक असतो शुगर, दुसरा असतो नायट्रोजन बेस आणि तिसरा असतो फॉस्फरिक आम्ल. आरएनए प्रोटीनच्या निर्मितीला मदत करतात. प्रोटीन निर्मितीला मदत करणारे आरएनए. डीएनए कशासाठी उपयुक्त ठरतात, प्रथिन संश्लेषणाचं नियंत्रक म्हणून यांना उल्लेख करता येतो डीएनएचा. हे इथं तुम्ही लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे दारू निर्मितीसाठी उपयुक्त सायक्रोमायसिस सेरेवेसी हा सूक्ष्मजीव काय आहे. काय आहे म्हणजे कवक आहे का, जीवाणू आहे, बॅक्टेरिया, व्हायरस, विषाणू आहे, अलगी, शैवाल आहे, काय आहे तो. म्हणजे दारू निर्मितीसाठी एक सूक्ष्मजीव उपयुक्त ठरतो, त्याचं नाव आहे सॅक्रोमायसिस सेरेवेसी. तर हा सूक्ष्मजीव काय आहे, तर सॅक्रोमायसिस सेरेवेसी हा ईस्ट आहे. ईस्ट म्हणलं तर म्हणजे तो कोणत्या गटामध्ये येणार आहे, कवक गटामध्ये येणार आहे. कवकांच्या गटामध्ये तो तुम्हाला पाहायला मिळेल. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे मानवी डोळा एखाद्या वस्तूची प्रतिमा बनवतो. म्हणजे द ह्युमन आय फॉर्म्स द इमेज ऑफ अन ऑब्जेक्ट ॲट इट्स. कुठं बनवतो, कॉर्नियामध्ये, आयरिसमध्ये, पिपिलमध्ये का रेटिनामध्ये. ऑब्विसली काय उत्तर असणार आहे, रेटिना. ओके, म्हणजे द ह्युमन आय फॉर्म्स द इमेज ऑफ अन ऑब्जेक्ट ॲट इट्स रेटिना. हे तुमचं काय पाहिजे, करेक्ट आन्सर या ठिकाणी पाहिजे. पुढील प्रश्न बघा. प्रश्न आहे, सामान्य दृष्टी असलेल्या तरुण प्रौढ व्यक्तीसाठी
वेगळ्या दृष्टीचे किमान अंतर किती आहे? म्हणजे इंग्रजीमध्ये बघूया, द लीस्ट डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट व्हिजन फॉर अ यंग अडल्ट विथ नॉर्मल व्हिजन इज किती आहे? 25 मीटर आहे, 2.5 सेंटीमीटर आहे, 25 सेंटीमीटर आहे का 2.5 मीटर आहे? याचं करेक्ट आन्सर येतं 25 सेंटीमीटर. म्हणजे सामान्य स्पष्ट आणि सुस्पष्ट प्रतिमा पाहण्यासाठी किमान अंतर हे स्पष्ट दृष्टीचं किमान अंतर सूचित करतं आणि ते अंतर किती असतं? 25 सेंटीमीटर. आता हे एमपीसीला या टाईपचे प्रश्न बऱ्याच वेळा येऊन झालेले आहेत, तर लक्षात ठेवा हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. ठीक आहे, रेटिनाचा असू द्या किंवा 25 सेंटीमीटर. द लीस्ट डिस्टन्स ऑफ नॉर्मल व्हिजनसाठी म्हणतो आपण ते 25 सेंटीमीटर. ठीक आहे, यंग अडल्ट विथ नॉर्मल व्हिजन म्हटलेलं आहे. ठीक आहे, यंग अडल्ट विथ नॉर्मल व्हिजन हे 25 सेंटीमीटर हे तुमचं करेक्ट आन्सर पाहिजे. त्यानंतर कन्फ्यूज केलेला एक प्रश्न आहे. प्रश्न बघा, स्नायूमध्ये खालीलपैकी कोणते प्रथिन असतं? स्नायूमध्ये प्रथिन विचारलंय. मायोसिन, प्रोथ्रॉम्बिन, ऑक्सिन का वरीलपैकी कोणतंही नाही? जेव्हा तुम्ही स्नायूमध्ये जर म्हटलं तर रक्तामध्ये प्रोथ्रॉम्बिन असतं. ओके, प्रोथ्रॉम्बिन हे रक्तामध्ये असतं, म्हणजे स्नायूचं येणार आहे का? नाही. तर तुम्हाला इथं करेक्ट आन्सर असणार आहे मायोसिन. स्नायूमध्ये मायोसिन हे येतं, लक्षात घ्या.